पर्वणीला पुण्यसलीला पूर्णा मातेच्या तटी श्री क्षेत्र टाकळी खोपा टाकळ खोपा गावातला हा 7व्या वर्षाचा उत्सव। सिस्टीमवाले सिस्टीम फार छान आहे, पण मला थोडंसं प्रतिध्वनी मिळेल असं व्यवस्था करा, थोडंसं मॉनिटर द्या। या उत्सवाच्या समारोपात आहात आणि आजचा दिवस म्हणजे विशेष पर्वणी। मला वाटतं या उत्सवाचा आरंभ ऐश्वर्य संपन्न संत भगवान बाबांच्या पुण्यतिथीला या उत्सवाचा आरंभ होतो आणि आज 8व्या दिवशी श्री संत सद्गुरू वामन भाऊ महाराज यांच्या पुण्यतिथीनं आजच्या काल्याच्या कीर्तनानं या प्रसंगाचा आपण समारोप करतो। मी असं ऐकलंय की संत सद्गुरू वामन भाऊ महाराजांना जेव्हा पुण्याला हॉस्पिटलमध्ये नेलं आणि प्रतिपदेच्या दिवशी संत सद्गुरू वामन भाऊ महाराजांनी देह ठेवला, डॉक्टरांनी जवळपास डिक्लेअर केलं की भाऊ गेले। सगळे भक्त भाविक विचार करू लागले, प्रतिपदेला बाबांची पुण्यतिथी, भगवान बाबांची पुण्यतिथी प्रतिपदेला आणि वामन भाऊंची सुद्धा पुण्यतिथी जर प्रतिपदेला साजरी करायची वेळ आली तर आपण भक्त भाविकांनी भगवान गडावर जायचं की गहिनीनाथ गडावर जायचं। लाखो जनसमुदाय एक प्रकारे कासावीस झाला, चिंता करू लागला। दवाखान्याबाहेर हजारो जनसमुदाय पुण्यात होता आणि का कोण जाणे, संतांना आपल्या भक्ताचं अंतकरण कळतं। श्वास थांबलेल्या वामन भाऊंचे श्वास पुन्हा सुरू झाले। डॉक्टरांनी ऑक्सिजन वगैरे काढून टाकलेला, वामन भाऊ महाराज त्या बेडवरती उठून बसले आणि डॉक्टरांनी पाहिलं, ज्यांना डेथ केस म्हणून डिक्लेअर करायचं भाऊ बेडवर उठून बसले। सगळ्या डॉक्टरांची पुन्हा पळापळ झाली। 8 दिवस भाऊंनी पुन्हा आपला देह सुरू ठेवला आणि आजच्या महापर्वणीच्या दिवशी संत सद्गुरू वामन भाऊ महाराज ब्रह्मलीन झाले। मला वाटतं कदाचित त्यांचीच इच्छा असेल माझ्यापेक्षा धाकट्या संत भगवान बाबांच्या उत्सवाला आपण आरंभ करावा आणि माझ्या उत्सवाला माझ्या पुण्यतिथीचा काला व्हावा, ही त्या 2 संतांची इच्छा। म्हणून हा उत्सव आपण चांगल्या पद्धतीने साजरा करताय, त्या पद्धतीने आपण साजरा करताय आणि आजच्या आपण त्या गोड प्रसंगात आहोत। मला काल्याचं कीर्तन करायचं ही एक महत्त्वाची जबाबदारी आणि भाऊंबद्दल बोलावं, बाबांबद्दल बोलावं अशी संयोजकांची विनंती। कीर्तनाला आल्यानंतर अत्यंत महत्त्वाची गोष्ट, मला आमच्या संतोषजी महाराजांचं बऱ्याच दिवसानं दर्शन घडलं। वाजवणारे पखावज खूप असतात, आम्ही रोज फिरणारी माणसे, पखावज झोडणारे खूप असतात, माफ करा बरं का गुरुजी परंतु आमची संतोष महाराज सोळंके गुरुजींचा पखावज म्हणजे बोलणारा पखावज आहे। पखावज बोलला पाहिजे, पखावज बोलतो कसा? आमचे नामदेव भाऊ आघाव जय भगवान म्हणत होते आणि पखावजातून जय भगवान नावाची गर्जना निघत होती। ही ती विद्या, त्याकरता ब्रह्मचारी धर्म गोकावी अक्षरे आश्रमी विचार शतकर्मी। महाराज साथीला आहे आमच्या, माझे प्रिय स्नेही महाराष्ट्रातील नामवंत मृदंगवादक जनार्दन महाराज मोरे पाटील माझ्या समवेत आहे। मी त्यांना म्हटलं आज पखावज ऐकायचं आहे आपल्याला। नाही नाही नाही, विठाला 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 विदर्भाची गायन कोकिळा शेगावचे बाबा काय गजानन बाबा, म्हणजे ते गजानन बाबांच्या दर्शनाला नाही आलो, पण या गजानन बाबांचं आम्हाला दर्शन घडलं ते या गजानन बाबामुळं, नाही का गान कोकिळा खूप छान जीवनपुरी गायला आपण, मी त्यातला जाणकार आहे। महाराज आमचे नामदेव बाबा आघाव ढोक बाबांच्या सोबत असतात, परंतु आपलाही बहुमूल्य वेळ खर्च करून देवासाठी झाली ब्रह्मांड सोयरी आज आवर्जून उपस्थित आहे। बाकीची सर्व गुणीजन मंडळी आणि विशेषत्वानं माझी बाल गोपाल बांधव कीर्तनामध्ये टाळ घेऊन उपस्थित आहे। मला आल्यानंतर आमच्या विष्णूजी महाराज बादाड, त्यांची बंधू, एक भाऊ भागवत करतो, दुसरे बंधू रामायण करतात। आपण 7 दिवस रामकथा ऐकली। या बालगोपालांना पाठीमागं माझ्या उभं केलंय। मला एक घटना सांगावी वाटते।
एक गोष्ट सांगायची, नमूद करायची मला. ही बाल गोपाल मुळे हरिपाठात नाचतील, कीर्तनात नाचतील. यांना कदाचित उद्या फार मोठं संत होता येईल, गायक होता येईल, वादक होता येईल. आपण द्याल तसा त्यांना आकार द्याल. पण मला एक गोष्ट वेगळी नमूद करायची. आपल्या मुलांना, आपल्या मुलींना, आपल्या नातवंडांना हरिपाठामध्ये नाचू द्या, कीर्तनामध्ये नाचू द्या. देवडे साहेब, हरिपाठात कीर्तनात नाचायचं झालं की पावल्या धरून नाचावं लागतं. कसं नाचावं लागतं? बोला ना, कसं नाचावं लागतं? पावल्या धरून नाचावं लागतं. आणि माझे हे भावंड कीर्तनामध्ये जेव्हा पावल्या धरून नाचतील ना, उभ्या आयुष्यात समाजात त्यांचं कधीच वाकडं पाऊल पडणार नाही. याकरता मला कीर्तनात नाचायचंय. नाचण्याची जागाच ही. आणि यांचं नाचणं पाहून पाहून की काय, विनेकरी एक प्राध्यापक असून सुद्धा कीर्तनात नाचू लागले. नाचता नाचता देवाचा गळला पितांबर, सावध होय देवा ऐसा बोले कबीर. आपल्याला कीर्तनाचा आनंद घ्यायचा आहे. माझा थोडासा आवाज कमी केला तरी चालेल, थोडासा ऐकू द्या माईकला आणि आपण छानपैकी आता हलू नका. हा, विठला विठला चित्रीकरणाकरता वारकरी संप्रदायाच्या विचाराचा भडका व्हावा याकरता मराठी तडका सुद्धा उपस्थित आहे. आणि एक सांगू का, हे गाव कधी आम्ही पाहिलं असतं कोण जाणे, जरी आम्ही लोणारला वगैरे इकडे तिकडे आलो असेल, परंतु एक विशेष सांगतो, हे सगळं चांगलं जुळून येण्याकरता आहे ना, कुणीतरी मध्यस्थी असावा लागतो आणि तो चांगला असावा लागतो. आणि त्याच्याही पुढे बोलायचं झालं, संप्रदायामध्ये कीर्तनकार खूप आहे, गायक खूप आहे, वादक खूप आहे, खूप चांगल्या चांगल्या व्यवस्था आहे. पण या सगळ्यांचा मेळ जुळवण्याकरता आमच्या संत गजानन भाऊंसारखे, आगावांसारखे सत्पुरुष कुणीतरी असावे लागतात. त्यांचं काम खरंच प्रेरणादायक. मला कळत नाही त्यांच्यामध्ये हे कुठून आली ऊर्जा, हे कुठून ऐक्य आलं, हा कुठून समन्वय त्यांनी साधला. पण कदाचित संत भगवान बाबांची इच्छा असेल, संत वामन भाऊंची इच्छा असेल की हे सत्कार्य त्यांना करायचं आहे. आपण सर्व श्रोतृवृंद माझ्या समोर आहात. 1:15 घड्याळामध्ये वाजलाय 11 ते 1 अशी निर्धारित कीर्तनाची वेळ आहे. 15 मिनिट बोलायला हरकत नाही, बरोबर ना? आपण कीर्तनाला आल्यासारखं बसा, आपले चेहरे प्रसन्न टवटवीत ठेवा. कीर्तनामध्ये आल्यानंतर आपले चेहरे आजारी नसावे, ते प्रसन्न असावे. जेव्हा जेव्हा विठ्ठल परमात्म्याचं भजन होईल तेव्हा हातानं टाळी वाजवा, मुखानं काय करायचं? भजन करूया. विठ्ठला भगवान बाबा की जय, वामन भाऊ महाराज की जय. वारकरी संप्रदायामध्ये काल्याच्या कीर्तनाला विशेष महत्व आहे. 1 वर्षाचा उत्सव असू द्या, समारोप काला. 1 महिन्याचा उत्सव असू द्या, समारोप काला. 7 दिवसाचा सप्ताह असू द्या, समारोप काला. काला 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 तरी काय. काही काही वारकरी जुनी मंडळी म्हणतात काल्याचं कीर्तन म्हणजे पगाराचं कीर्तन. ती काय रोजगार हमी नाही, निम्यात तुम्ही निम्यात आम्ही. काल्याचं कीर्तन म्हणजे पगाराचं कीर्तन नाही. जरा बोलू का? काल्याचं कीर्तन हे प्रसादाचं कीर्तन आहे. कशाचं कीर्तन आहे? प्रसादाचं. प्रसादा सर्व दुःखानां हानिरस्योपजायते. एकदा का काला झाला, वारकरी मंडळी म्हणा की हला. हे वेगळं सांगण्याची गरज नाही. संतोष महाराज हला. काला म्हणजे पूर्णत्व आहे, काला म्हणजे समारोप आहे, काला म्हणजे प्रसाद आहे. या काल्याचं कीर्तन का आणि कशा करता आणि कुणा करता याचे आम्हाला पहिले चिंतन केलं पाहिजे. जगाच्या पाठीवर पहिला काला झाला ते ठिकाण आहे यमुनेचं वाळवंट. यमुनेचं वाळवंट. तो काला केला कर्तुम अकर्तुम अन्यथा कर्तुम.
परमात्मा श्री कृष्णानं लीला विग्रही परमात्मा कृष्णानं, आणि तो काला खाणारे कोण होते? वरद्या, वाकड्या, पेंद्या, सुदामा, बोबड्या, मधुमंगल हे सगळे कोण कुठल्या जातीचे, कोण कुठल्या धर्माचे गोपाल होते. आणि काला ज्या ठिकाणी झाला ते काल्याचं ठिकाण आहे यमुनेचं वाळवंट. यमुनेचं बोला बोला, यमुनेचं वाळवंट. आपणही पूर्णा नदीच्या पात्रातल्या या वाळवंटात आहे असं समजायला हरकत नाही. जगाच्या पाठीवर दुसरा काला झाला ते ठिकाण आहे भूवैकुंठ पंढरपूर. काल्याचा कीर्तन संत शिरोमणी बाल भागवत नामदेवरायाने केलं. त्या काल्याच्या कीर्तनामध्ये माझ्या ज्ञानराज माऊलींनी प्रसाद वाटला, लाह्या वाटल्या. आणि इतकंच काय, त्या काल्याच्या कीर्तनामध्ये भगवान श्री पंढरीश परमात्मा नाचला. किती नाचला? नाचता 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 देवाचा गळला पितांबर, देवाचा गळला पितांबर. नाचता 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 देवाचा गळला पितांबर, देवाचा गळला पितांबर. नाचता नाचता सावध होई देवायचा बोले कबीर. सावध होई बोले कबीर. सावध होई देवायचा बोले कबीर. नामदेव कीर्तन करी, नामदेव कीर्तन करी. पुढे देवनाथ पांडुरंग, पुढे देवनाथ पांडुरंग. नामदेव कीर्तन करी, नामदेव कीर्तन करी, नामदेव कीर्तन करी. पुढे देवनाथ पांडुरंग, पुढे देवनाथ पांडुरंग. नामदेव कीर्तन करी. यमुनेच्या वाळवंटामध्ये काला झाला एक, चंद्रभागेच्या वाळवंटामध्ये काला झाला एकच. टाळी झाली चंद्रभागे वाळवंटी, माझा ज्ञानराज गोपाळासी लाह्या वाटी. चंद्रभागेच्या वाळवंटात काला झाला. वाळवंट वाळवंट तरी काय, आम्हाला सुद्धा संत भगवान बाबांच्या आशीर्वादानं, संत सद्गुरू वामन भाऊ महाराजांच्या आशीर्वादानं टाकळखोपामध्ये काल्याचा प्रसाद सेवन करायचा आहे. काला 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 तरी काय, त्या काल्याचं विश्लेषण संत करतात. जीव आणि ब्रह्म ऐक्याचा काला एक, हरिनामाचा खिचडी काला दोन, वैकुंठी तो ऐसे नाही, वैकुंठी तो ऐसे नाही, वैकुंठी तो ऐसे नाही, वैकुंठी तो ऐसे नाही. कवळ काही काल्याचे, कवळ काही कालाचे. वैकुंठी तो ऐसे नाही, वैकुंठी तो ऐसे नाही. वैकुंठी तो ऐसे नाही. वैकुंठी तो ऐसे नाही. कवळ काही काल्याचे, दही भाताचा तिसरा खिचडी काला आहे. काही लोक शंका घेतली का हो महाराज, 15 रुपयाच्या लाह्या 10 रुपयाचं दही कुठं कमी पडलंय? आम्ही घेऊन आलो लोणारला जाऊन, जालन्याला जाऊन 10 रुपयाच्या लाह्या घ्यायच्या, 15-20 रुपयाचं दही घ्यायचं, एका मडक्यात टाकायचं. नाही, हे प्रतिकात्मक आहे. काला 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 तरी काय, कोण कुठल्या जातीचा आहे, कोण कुठल्या धर्माचा आहे, कोण सज्जन आहे, कोण दुर्जन आहे, कोण गरीब आहे, कोण श्रीमंत आहे, कोण लहान आहे, कोण मोठा आहे, कोण नर आहे, कोणी नारी. सगळ्या जाती धर्माच्या लाह्या, सगळ्या जाती धर्माच्या लाह्या देवरूपी दह्यामध्ये एकत्र करणं, याचं नाव आहे काला. आणि तो काला आमच्या संत भगवान बाबांनी आम्हाला शिकवला. तो काला संत वामन भाऊ महाराजांनी शिकवला. मला दोन्हींचा सुवर्ण मध्ये ठेवायचा आहे. मला बाबांबद्दलही बोलायचंय, भाऊंबद्दलही बोलायचंय आणि काल्याकरताही बोलायचंय. आणि या काल्याचा प्रसाद जे खाणारे
ते आपण आहोत ना. बाल गोपाल होते, वरद्या वाकड्या पेंद्या सुदामा बोबड्या. मग या काल्यामध्ये कीर्तनकाराला एक बांधिलकी, एक आचारसंहिता, एक विचाराची बांधिलकी. काल्यामध्ये रामचरित्र सांगू नये, काल्यामध्ये वामनाबद्दल सांगू नये, काल्याबद्दल मध्ये शिवरात्रीबद्दल सांगू नये, बारशाबद्दल बोलू नये, दहाव्याबद्दल बोलू नये. काल्यामध्ये सांगावं काय? चरित्र ते उच्चारावे, 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 चरित्र ते उच्चारावे. हा केले देवे गोकुळे, केले देवे गोकुळे, केले देवे गोकुळे. दारू भावा सागरीचे, दारू भावा सागरीचे, दारू भावा सागरीचे, दारू भावा सागरीचे, भाव सागरीचे, दारू भाव सागरीचे, हा दारू भावा सागरीचे, दारू भावा सागरीचे. हा चरित्राचे उच्चारावे, केले देवे गोकुळे, दारू भावा सागरीचे, दारू भावा सागरीचे. हे चरित्र ते उच्चारावे, केले देवे गोकुळे, दारू भावा सागरीचे, दारू भावा सागरीचे. भवसागरीचे चरित्र ते उच्चारावे. परमात्मा अकारण करुणावरुणालय भक्तवांछा कल्पतरू पितांबर परिधानित परमात्मा कृष्णानं गोकुळामध्ये ज्या लीला केल्या त्यांचं उच्चारण करावं. श्रीमद भागवतामध्ये परमात्म्याचे 24 अवतार सांगितले. वारकरी संप्रदायानं त्यातले 10 अवतार मान्य केले. मच्छ, कच्छ, वराह, नरसिंह, वामन, परशुराम, राम, कृष्ण, बौद्ध, कलंकी. आपण ते मंगलाष्टक म्हणतात ना, मच्छापासून 4 ते नरहरी पर्यंत झाले कृती. त्रेती वामन, परशुराम तिसरा, श्रीराम सीतापती. ऐसे हे अवतार 7 मग तो द्वापारीचा 8वा. माझ्या काही खडेबिडे फेकू नका, विष्णू महाराजांचे आपण लावायला उपस्थित नव्हतो नाही का. ते मंगलाष्टकामध्ये सुद्धा देवाच्या 10 अवताराचं वर्णन केले. बघा, गर्गांनी संहितेमध्ये त्याचा 6 प्रकारचा भेद केलाय. अंश, अंशांश, कला, आवेश, पूर्ण आणि परिपूर्ण असं 6 प्रकारचा भेद आहे. पण हे बाकीचे काही अंश आहे, अंशांश आहेत, कला आहेत, आवेश आहे. पण परिपूर्ण अवतार काय? पूर्ण अवतार रामकृष्ण, पूर्ण अवतार रामकृष्ण, हो पूर्ण अवतार रामकृष्ण, रामकृष्ण अवतार रामकृष्ण. येणे करुणी पूर्ण अवतार रामकृष्ण, पूर्ण अवतार रामकृष्ण. करुणी संहार, पूर्ण अवतार रामकृष्ण, पूर्ण अवतार रामकृष्ण. गुरुजनाचा येणे करोनी संहार, पूर्णावतार रामकृष्ण. भगवान राम आणि भगवान श्रीकृष्ण हे परिपूर्ण अवतार आहे. रामाला रामचंद्र म्हणतात, कृष्णाला कृष्णचंद्र म्हणतात. बारामतीचे शरदचंद्र नव्हे. रामचंद्र, कृष्णचंद्र. चंद्राच्या 16ही कला पूर्ण आहे, अमावस्येपासून तर पौर्णिमेपर्यंत. म्हणून चंद्र ही उपाधी, चंद्र हे संबोधन. थोडा विचार आहे, संप्रदायाच्या नियमानं ते सांगावंच लागतं, म्हणून अर्धा मिनिट आपला घेतो. रामचरित्र हे आचरणीय आहे.
आणि कृष्ण चरित्र हे उच्चारणीय आहे. रामाच्या चरित्राचं आचरण कसं करावं रामायणाचार्य विष्णू महाराजांनी 8-7 दिवस आपल्याला सांगितलंय. आणि भागवत कथा ही आम्हाला एक वेगळ्या अंगाने मांडावी लागते. स्वामी विवेकानंदांनी लिहिले, मोठ्यांचे वाक्य ऐकून ठेवा, आपल्यासाठी खूप प्रेरक आहे. रामायण इज आर्ट ऑफ डुईंग, रामायण इज आर्ट ऑफ डुईंग अँड श्रीमद भागवत इज आर्ट ऑफ डाईंग. रामाचं रामायण आम्हाला जगायला शिकवतं आणि कृष्णाची भागवत कथा आम्हाला मरायला शिकवते. विठ्ठला परंपरेनं ऐकत आलोय रामचरित्र आणि कृष्ण चरित्र परस्परांच्या विरुद्ध आहे असं आपण सांगत आलो, ऐकत आलो. रामाचा जन्म चैत्र उन्हाळा, कृष्णाचा जन्म श्रावण पावसाळा. रामाचा जन्म दुपारी 12 वाजता, कृष्णाचा जन्म रात्री 12 वाजता. रामाचा जन्म अयोध्येचा राजवाडा, कृष्णाचा जन्म मथुरेचा म्हणा येरवाडा, काय हरकत आहे, कारागृहामध्ये नाही का. माझ्या रामाचं जीवन आहे एक वचनी राम, एक पत्नी राम आणि एक बाणी राम. कृष्णाला विचारा, देवा आपलं कसं आहे, आपल्या बचत गटाचा आकडा सांगाल का? कळलंय ना माझं बोलणं? ओ माय माऊली, हो बचत गट गवळणी कळतात ना, आपल्या गवळणी फार छान, काळा मसाला सारे गम पदनिसा असलं नाही ना आपल्याकडं, ठीक आहे. देवा तुझ्या बायका किती? भगवान कृष्णानं सांगितलं, खरं सांगू मला 16,108 बायका मिळाल्या, आणखी 1,500 मिळाल्या असत्या तरी नाही म्हणालो नसतो. ऐका, डोकं लावू नका, हे फक्त ऐकायचंय. 16,108 बायका असून सुद्धा परब्रह्म परमात्मा कृष्ण हा ब्रह्मचारीच आहे. तुका म्हणे नटधारी भोग भोगोनी ब्रह्मचारी, भोग भोगोनी ब्रह्मचारी, भोग भोगोनी ब्रह्मचारी. नवल केवडे केवडे नकळे कान्होबाचे कोडी. मारे त्या कान्होबाचं कोडं नाही आम्हाला कळणार ना. राम शब्दाचा व्यत्ययास केला म्हणजे उलट केला तर काय होतो, मरा मरा. आमचे पहिले कीर्तनकार नारद महाराज, ही गादी नारदाची म्हणतो आपण. त्या नारद महाराजांना वाल्ह्या नावाचा एक अभक्त भेटला आणि त्याला म्हटले, बाबा रे या पापातून तुला मुक्त व्हायचंय, राम म्हण. काय म्हण? राम. जर तू रामाचं भजन केलं तर पाप मुक्त होशील. वाल्ह्या राम म्हण. वाल्ल्या म्हणाला, ते माझ्या तोंडात येणारच नाही. ज्यांच्या तोंडात मुखात राम येत नाही हे सगळे वाल्ह्याचेच वंशज आहे. माझ्या मुखामध्ये राम येणार नाही. नारद महाराज म्हटले, एक काम कर, तुझा धंदा कुठला सांग. हा म्हणाला, माझा धंदा आहे मारा, तोडा, फोडा, खून करा, मर्डरी करा, मारा मारा. हा मारा, हा मला जमेल. म्हण मरा 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 मरा. वाल्ह्याचे कोण झाले? वाल्मिक ऋषी झाले. कृष्ण शब्दाचा व्यत्ययास उलट करता येत नाही. माझ्या रामाचा वर्ण आहे निळा, कृष्णाचा वर्ण आहे काळा. ठाईचाची काळा अनादि बहु काळा, म्हणून वेदा चाळा लाविला गे बाई. चला पुढे. रामाचा जन्म झाला सूर्यवंशात, कृष्णाचा जन्म झाला चंद्रवंशात. कितीतरी भेद आहे. मला शेवटच्या मुद्द्याकडे यायचंय. त्या कृष्ण चरित्राला पटवून देण्याकरता आम्हाला अगोदर राम कळावा लागतो. भगवान राम आपल्याला एक कनिष दिल्याशिवाय राहणार नाही. एका बीजा केला नाश मग भोगिले कनिष. हे तत्वज्ञान आहे गड्या. मला सांगायचंय, जगामध्ये लोक या देशातलं आश्चर्य म्हणून ताजमहालाकडे पाहत होते, ताजमहालाकडे पाहत होते. संविधानानं न्याय व्यवस्थेनं निकाल लावताना राम मंदिराची फक्त 70-72 एकर जमीन ताब्यात दिली होती.
पण न्यासानं जवळजवळ आता 750 एकर जमीन अयोध्येत ताब्यात घेतली. मला त्याच्या पुढे जाऊन बोलायचंय. जगातले देश विदेशातले पाश्चिमात्य लोक सुद्धा देशात आल्यानंतर एलोरा, अजिंठा, वेरूळ लेणी पाहायला यायचे. आम्हाला आनंदच आहे. ताजमहाल पाहण्याकरता यायचे. तो ताजमहाल की तेजो महाल इथं बोलण्याची जागा नाही, पण ताजमहाल पाहण्याकरता यायचे. पण येणाऱ्या भविष्य काळात आपल्या डोळ्या देखत कदाचित हे घडेल. आपल्या डोळ्या देखत घडणारी घटना म्हणून सांगतो, येणाऱ्या भविष्य काळात 750 एकरामध्ये अयोध्येतलं राम मंदिर 5000 वर्षाचं ज्याला लाईफ आहे एवढं भव्य आणि दिव्य जागतिक कीर्तीचं राष्ट्र मंदिर अयोध्येमध्ये राम मंदिर उभारलं जाणार आहे. आणि ते अयोध्येतलं राम राष्ट्र मंदिर उभारल्यानंतर जगातून येणारे पर्यटक कदाचित ताजमहाल पाहायला नाकारतील आणि माझ्या राम मंदिराला गेल्याशिवाय मला काल्याच्या कीर्तनात यायचे म्हणून मर्यादा पुरुषोत्तमाच्या विषयाला विराम देतो थोडासा आणि आपल्या लीला विग्रही चरित्राकडे घेऊन येतो. टाळी वाजून भजन करूया. काल्याच्या कीर्तनामध्ये काय सांगावं तर याची काही नियमावली. परमात्मा श्री कृष्णानं रांगतानी आणि गोधने नाम गायी राखतानी ज्या लीला केल्या त्यांचंच वर्णन करावं. चरित्र ते उच्चारावी, चरित्र ते उच्चारावे, चरित्र ते उच्चारावे, चरित्र ते उच्चारावे, चरित्र ते उच्चारावे. केले देवे गोकुळी दारू भव सागरी ते दारू भव सागरी, दारू भव सागरी ते दारू भव सागरी. भगवान श्री कृष्णानं रांगताना लीला केल्या आणि गोधने नाम गायी राखताना लीला केल्या. ये दसे चरित्र केले नारायणे रांगता गोधने राखिता. हे रांगताने काय केलं हे सांगावं. आपण लहान मुलाला आपल्या घरात रांगताना पाहतो, नातवंड नाती वगैरे. आपल्या देवघरामध्ये एक देव आहे. आपण रोज देवाची पूजा करताना त्याची पूजा करतो. तो लंगडा देव, त्याला काय म्हणतात आपल्याकडं? रंगनाथ. काय म्हणतात देवडे साहेब? रंगनाथ. बरोबर ना? काय म्हणतात? रंगनाथ. हा रंगनाथ लंगडा आहे. कसा आहे बोला? लंगडा. मी देव्हाऱ्यातला रंगनाथ म्हणालो बरं का, जालन्याच्या स्टँडवरचा रंग्या नाही. हा रंगनाथ लंगडा आहे. पहा, पूज्य डोंगरेजी महाराजांनी असं चिंतन लिहिलंय. त्याचा उजवा हात पुढे आणि त्याचा डावा पाय मागे. मला प्रमाण सांगायचे पण अगोदर हे चिंतन आहे का थोडंसं. उजव्या हातात लोण्याचा गोळा आहे, उजव्या हातात त्याच्या लोण्याचा गोळा आहे आणि त्याचा डावा पाय कसा आहे? मागे. हे कशा करता त्या रंगनाथाचं चिंतन सांगितलंय. त्याचं उत्तर आहे का, जो चांगलं वागणार, या कलियुगामध्ये जो वाईट खाणार नाही, जो वाईट पिणार नाही, जो वाईट बोलणार नाही, त्या चांगल्या करता त्याचा हात, चांगल्या करता त्याचा हात आणि वाईटा करता त्याची लात, याचं नाव आहे रंगनाथ. तळवे तळहात तळहात टेकीत, तळवे तळहात टेकीत, डाव्या गुडघ्यान रांगत, डाव्या गुडघ्यान रांगत, डाव्या गुडघ्यान रांगत. तळवे तळहात टेकीत, तळवे तळहात टेकीत, ए डाव्या गुडघ्यान रांगत, डाव्या गुडघ्यान रांगत, डाव्या गुडघ्यान रांगत. रंगनी रंगनाथ तोम्या देखिला कसे, रंगनाथ तोम्या देखिला, रंगनी रंगनाथ तोम्या देखिला कसे, रंगनी
तळवे तळहात तळहात टेकीत तळवे तळहात तळहात टेकीत डाव्या गुडघ्यान रांगत डाव्या गुडघ्यान रांगत डाव्या गुडघ्यान रांगत गुडघ्यान रांगत डाव्या गुडघ्यान डाव्या गुडघ्यान त्या रांगणाऱ्या रंगनाथाचं वर्णन करावं एक, आणि गोधने नाम गायी राखतानी परमात्मा कृष्णानं ज्या लीला केल्या त्यांचं वर्णन करावं दोन. राधा ही कृष्णाची पत्नी नाही नाही नाही. भागवत जे आपण ऐकत असाल तर त्यांच्याकडून त्याचा विस्तृत खुलासा आपल्याला ऐकायला मिळेल. कृष्णाशिवाय राधा नाही आणि राधेशिवाय कृष्ण नाही. त्या अनुप जलोटांनी सुंदर भजन गायले. राधा के बिना श्याम आधा राधा के बिना श्याम आधा कहे दो राधे श्याम जन्म जन्म के भाग जगा दे एक राधा का नाम. बोलो राधे बोलो राधे बोलो राधे 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 बोलो राधे. संपूर्ण भागवतामध्ये राधा नावाचा शब्द नाही नाही नाही. राधा हा शब्द जरी शुकदेवांच्या कानावर पडला तर शुकदेवांना समाधी लागायची. राधा हा कृष्ण आपलं राधा हा शब्द भगवान कृष्णाच्या कानावर पडला तर भगवान कृष्णाच्या डोळ्याला लागायच्या धारा, तिचं नाव आहे राधा. देवाच्या डोळ्याला जिच्यासाठी लागायच्या धारा, तिचं नाव आहे राधा. राधे तुझा रंग पाहुनी कृष्ण दंग झाला वेणी फणी करोनी चांग काजळ कुंकुल्याली भांग. वेणी फणी करोनी चांग काजळ कुंकुल्याली भांग. अंगामध्ये चोळी तंग अंगामध्ये चोळी तंग डावी हरीला गोरा रंग. राधे तुझा रंग पाहुनी कृष्ण दंग झाला. राधे तुझा रंग पाहुनी कृष्ण दंग झाला. काही लोक म्हणतात राधेनं कृष्णाबरोबर लग्न केलं होतं. असे अनाभिज्ञ आणि अडाणी सारखं बोलू नका. जेव्हा परमात्मा कृष्णाचं वय वर्ष 8 वर्षाचं होतं तेव्हा राधा राणीचं वय वर्ष हे 32 वर्षाचं होतं. कोण होती राधा? आनयाची आनयाची गौळण राधा. आनया नावाच्या गवळ्याची पत्नी बरसाना गावातील तिचं नाव होतं राधा. म्हणून आजही कृष्णाचं भजन करताना राधारमण म्हणून त्याचं भजन केलं जातं. जे जे राधारमण हरी बोल जय जय राधारमण हरी बोल बोल बोल. जय जय राधारमण हरी बोल जय जय राधारमण हरी बोल. जय जय राधारमण हरी जय जय राधारमण मन हरी जय जय राधारमण हरी बोल जय जय राधारमण हरी बोल. राधारमण हरी बोल जय जय राधारमण हरी जय जय राधारमण हरी बोल जय जय राधारमण हरी बोल. महाराज पुढे म्हणणार आहे आणि आपण सगळे मातृपितृ वर्ग मागे म्हणणार आहे. नामदेव बाबा बोला. हा. जय जय राधारमण हरी बोल जय जय राधारमण हरी बोल. जय जय राधारमण हरी बोल जय जय राधारमण हरी बोल.
गजानन बाबा आगाव पुढच्या वेळेस सारे गमपला घेऊन जा सगळे. जय जय राधा रमण हरी बोल, 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 जय जय राधा रमण हरी बोल. राधा राणीनं कृष्ण परमात्म्याला कडेवर उचलून घ्यावं नाही का. हे राधेचं आणि कृष्णाचं वयाचं अंतर आहे. आता मला अभंगाकडे यायचंय. काही त्या गोकुळातल्या गवळणी, बरसाण्यातल्या गवळणी, गोप स्त्रिया राधेला म्हणायच्या, का ग राधे, घरातला काम धंदा टाकते, नवऱ्याची, सासूची, सासऱ्याची तुला मर्यादा नाही आणि खुशाल त्या कृष्णाच्या माग माग दिवसभर हुंदडत फिरते. तुला अक्कल नाही का? काय त्या कृष्णाच्या माग फिरून तुला मिळणार आहे ग राधे, असं का वागते? तेव्हा त्यावेळी राधा राणीने जे उत्तर दिलंय ते अभंगाचं पहिलं चरण. याती कुणा माझे गेले हरपोनी, याती कुणा माझे माझे गेले हरपोनी, याती कुणा माझे गेले हरपोनी, याती कुणा माझे गेले हरपोनी, याती कुणा माझे माझे गेले हरपोनी, याती कुणा माझे माझे गेले हरपोनी, याती कुणा माझे गेले हरपोनी, याती कुणा माझे गेले हरपोनी. श्रीरंगा बातोने आणूने, श्रीरंगा बातोने आणूने, श्रीरंगा बातोने आणूने, किती वो शिकवाला माझा वेळा वेळा, किती वो शिकवाला माझा वेळा वेळा. वातोने आणूने, श्रीरंगा वातोने आणूने, श्रीरंगा वातोने आणूने, किती हो शिकवाला माझा वेळा वेळा, माझा वेळा माझा वेळा वेळा, माझा वेळा वेळा. याती कुळ माझे गेले हरपोनी. परमार्थामध्ये कुठलं याती आणि कुठलं कुळ? उघाना आलेला विचार म्हणून सांगतो, चांगला विचार म्हणून ऐका. याता याती धर्म नाही विष्णुदासा, हे आमचं तत्व आहे. लोकांनी समाज व्यवस्थेनं, जातीय व्यवस्थेनं संत वाटून घेतले. संत इतकी लहान नाही. बाबांचं जीवनचरित्र पहा, संत भगवान बाबांच्या जीवनचरित्रात आपण वाचा, ऐका. पाथर्डी तालुक्यातला जो धौम्यागड आहे, पूर्वीचे तर धौम्य ऋषींचं स्थान, धौम्य ऋषींचं तपोस्थान. पण त्या तपोस्थानाला बाबा आले. त्या गडावरती मधल्या काळामध्ये चोर, दरोडेखोर, डकैत त्यांच्या आश्रयाचं, लपण्याचं ठिकाण. पण बाबांचा त्या पर्वतावर, डोंगरावर निवास झाला, नव्हे नव्हे वास्तव्य झालं. त्या दिवशी मी कुठंतरी त्या बबनराव दादांच्या गावी एक वाक्य बोललो, ज्या पाण्याला साधूचा स्पर्श झाला ते पाणी पाणी राहत नाही, ते तीर्थ होतं. ज्या पाण्याला साधूचा स्पर्श झाला ते पाणी तीर्थ होतं, आणि ज्या जमिनीला साधूच्या पायाचा स्पर्श झाला ती जमीन राहत नाही, ते क्षेत्र होतं.
संत भगवान बाबांच्या पदस्पर्शानं तो धौम्यागड, चोर दरोडेखोरांचा गड, पण साधूंनी वास्तव्य केलं आणि त्या गडाचा भगवान गड झाला. ही ताकद फक्त साधूत आहे, ही ताकद साधूत आहे, अन्य कुणात नाही. मला बाबांच्या चरित्रातल्या काही एक दोन गोष्टी सांगाव्या वाटतात, प्रासंगिक आहे म्हणून सांगितलं पाहिजे. संत सद्गुरु बंकट स्वामी महाराजांची दीक्षा घेऊन बाबांचे शिक्षा गुरु वेगळे आणि दीक्षा गुरु वेगळे. दीक्षा देणारे वैराग्य मूर्ती ब्रह्मलीन संत माणिक बाबा आणि दीक्षा देणारे माणिक बाबा आणि शिक्षा देणारे सद्गुरु बंकट स्वामी महाराज. आळंदीचं शिक्षण घेऊन बाबा जेव्हा गडावर आली आणि त्यानंतर संपूर्ण मराठवाड्यात बीड, संभाजीनगर, परभणी, हा जालना जिल्हा, काही बुलढाण्यातला परिसर बाबांच्या अत्यंत प्रभावानं कीर्तन होत. एक गाव आहे बीड जिल्ह्यातलं केज नावाचा आता तो तालुका आहे, त्या केजला बरं का गजानन बाबा बाबांचं कीर्तन होतं रात्रीचं. तिथे त्या गावाचे दोन उत्सव व्हायचे, एक यात्रा आणि दुसरी जत्रा. माझे शब्द जपून ऐकावे लागतील जरा. एक व्हायची यात्रा आणि दुसरी व्हायची जत्रा. यात्रा कशाला म्हणतात आणि जत्रा कशाला म्हणतात सांगू का? सांगावं लागेल, सांगतो गड्या, सांगू ना, काही संकोच नका मानू. आळंदीची, पंढरीची, त्र्यंबकेश्वरची, बोला ना, मोठ्यानं बोला. आळंदीची पंढरीची यात्रा आणि मांढरदेवीची, खंडोबाची. तुम्ही यात्रा लिहिले, मी पाहिली पत्रिका. अहम वाघा स्वहम वाघा प्रेम नगरावारी, सावध होऊनी भजनी लागा, देव करा कैवारी. मल्हारीची वारी माझ्या मल्हारीची वारी, मल्हारीची वारी माझ्या मल्हारीची वारी. इच्छा मुरळी पाहू नका पडाल नरका द्वारी, इच्छा मुरळीच पाहू नका पडाल नरका द्वारी. बोध बुधली ज्ञान दिवटी उजळा महाद्वारी, बोध बुधली ज्ञान दिवटी उजळा महाद्वारी. मल्हारीची वारी माझ्या मल्हारीची वारी, मल्हारीची वारी माझ्या मल्हारीची वारी, मल्हारी वारी माझ्या मल्हारीची वारी. चोपदारानं विनयकरी जुगलबंदी नाचायला लागल्यावर मलाही मोह व्हायला लागला. चाली म्हणायचं मी तरी काय करू, आवर घालतो स्वतःला. संतोष महाराज आपल्याला 2 वाजता गाव सोडायचं, बरोबर ना. चला पुढे. यात्रा आळंदी पंढरीची आणि जिथं वाईट कापलं जातं, बळी दिला जातो त्याला म्हणतात जत्रा. रोकडोबा नावाचं स्थान आहे आणि त्या रोकडोबाला बाबांच्या तो उत्सवानंतर काल्या एकदा झाला की तिथून पुढे 5-7 दिवस जत्रा चालायची. जत्रा 4 पायाची 2 पायाची बळी द्यायची आणि यांच्या तोंडाचे चोचले पुरवले जायचे. बाबांना माहीत पडलं आणि संत भगवान बाबा कीर्तनाला गेल्यानंतर आपल्या जसं आल्यानंतर हे जगनभाऊ वगैरे सगळ्यांना बघतात, विचारतात महाराज जेवणाचं काय, नाश्त्याचं काय, आपलं काय. असं त्यांनी बाबांना विचारलं, बाबा तुमच्या भोजन प्रसादाचं काय. बाबांनी सांगितलं कीर्तनानंतर भोजन प्रसाद घे. बाबांनी कीर्तनाच्या अगोदर जेवण केलं नाही. बाबांना माहीत झालं होतं की या गावात 2 पायाचं 4 पायाचं रोकडोबाला कापतात. कीर्तन सुरू झालं, मध्यापर्यंत बाबांचं कीर्तन आलं, विठोबा रखमाई भजन झालं आणि आल्यानंतर पुष्पहार जसा आपल्या गळ्यात घालतात तसा पुष्पहार बाबांच्या भगवान बाबांच्या गळ्यात घातला. पुष्पहार बाबांनी तो विनेकऱ्याच्या गळ्यात घातला आणि त्यानंतर बाबांच्या गळ्यात तुळशीच्या 5-6 माळा राहायच्या. किती? 5-6. बाबा भर कीर्तनातनं रोकडो वाकडं चालत गेले. आता पुढील घटना ऐका. भर कीर्तनामध्ये संत भगवान बाबा रोकडो बाकडं चालत गेले. लोक टकमका पाहायला लागली, बाबा कुठं चालले. रोकडोबाच्या जवळ गेले. भगवान रोकडोबाच्या संत भगवान बाबा पाया पडली. गळ्यातली तुळशीची माळ भगवान बाबांनी काढली आणि गळ्यातली तुळशीची माळ संत भगवान बाबांनी रोकडोबाच्या गळ्यात घातली आणि येऊन सांगितलं, आतापर्यंत तुम्ही 2 पायाचं 4 पायाचं कापत होते, आता तुम्हाला रोकडोबाला 2 पायाचं 4 पायाचं कापता येणार नाही का.
आजपासून रोकडोबा माळकरी झाला. देवाला सुद्धा व्रतामध्ये बांधण्याची ताकद ही संत भगवान बाबामध्ये होती. माझे शब्द ऐका. ह्या साधूंच्या पुण्यतिथी का आणि कशा करता करायच्या? माझं एक वाक्य ऐकून ठेवा. माझं घड्याळ पुढे जातंय, मी काय करू? मला बोलायचंय पण अगदी मोजक्या वाक्यात बोलतो. बगिया में फूल तो बहुत है लेकिन गुलाब जैसा नहीं. बगिया में फूल तो बहुत है लेकिन गुलाब जैसा नहीं. जगत में संत साधु भी बहुत होगी लेकिन संत भगवान बाबा जैसा, संत वामन भाऊ जैसे साधु फिर होगा नहीं. गेले दिगंबर ईश्वरा विभूती राहिला कीर्ती जगामध्ये, राहिला कीर्ती जगामध्ये. राहिला कीर्ती जगामध्ये, राहिला कीर्ती जगामध्ये. याती कुळ माझे, याती कुळ माझे गेले हार पोनी. काय याती कुळाचा विसर पडला आम्हाला? बाबांच्या चरित्रातली पुन्हा एक घटना सांगतो. आपण हरिपाठ केला पाहिजे, ज्ञानेश्वरीचं पारायण केलं पाहिजे. ज्या बाबांनी आम्हाला सांगितलंय बैसोनी पाण्यावरी वाचिली ज्ञानेश्वरी. का हरिपाठ करायचा? का ज्ञानेश्वरी वाचायची? का तुकोबारांची गाथा वाचायची? थोडंसं ऐका मायबाप. त्या काळात गोरगरीब जनता, अंधश्रद्धेला बळी पडणारी लोक, नको त्या नवस सायासाला बळी पडणारी लोक, मुलगं होत नाही चालले देवाला, दुष्काळाला चालले देवाला, मुलीचं मुलाचं दुखलं चालले देवाला. बाबांनी एक सांगितलं, न लगे दंडन, न लगे मुंडन, न लगे पंचाग्नी साधन, न लगे तीर्थाचे भ्रमण. एक काम करा. बाबांनी शिकवलेला परमार्थ काय, भाऊंनी शिकवलेला परमार्थ काय? माझ्या सगळ्या कीर्तनातलं एवढं वाक्य काळजावर कोरून ठेवा. माझं हे वाक्य कानानं ऐका आणि मनापर्यंत पोहोचवा. संत भगवान बाबांनी, वामन भाऊंनी शिकवलेला परमार्थ काय? दुसऱ्याच्या घरातलं धन हे आमच्या करता माती. बिगर कष्टाचं मिळवलेलं धन, दुसऱ्याच्या घरातलं धन हे आमच्या करता माती. आणि दुसऱ्याच्या घरातली स्त्री ही आमची माता आहे. हे ज्यांनी आचरणात आणायला शिकवलं त्यांचं नाव आहे भगवान बाबा, त्यांचं नाव आहे वामन. ऐका, एक काम करा. कदाचित नवरा वाईट खाणारा असेल, कदाचित नवरा वाईट पिणारा असेल, ज्ञानेश्वरी वाचा. हरिपाठ म्हणत म्हणत स्वयंपाक करा. भाजी भाकर करताना हरिपाठ म्हणा. नवरा आल्यानंतर शिव्या देईल, घरात हरिपाठाचा नेम घेत राहा. नवरा आल्यानंतर लेकरांना बायकोला मारील, हरिपाठ घेतल्याशिवाय स्वयंपाक करू नका. हरिपाठ म्हणत म्हणत भाजी भाकर करा. ज्यानं लाथाबुक्क्यांनी मारलंय हरिपाठ घेत राहा. ज्यानं रोज भांडण केलंय, जो वाईट पिऊन येतो, खाऊन येतो, हरिपाठ घेत राहा. हरिपाठ म्हणत म्हणत त्याला जेव घाला. हरिपाठ म्हणत म्हणत स्वयंपाक करा. एक दिवस तोच येईल आणि तुमच्या शेजारी हरिपाठाला बसल्याशिवाय राहणार नाही. हरिपाठ कीर्ती मुखे जरी गाय, पवित्रची होय देह त्याचा. बाबांनी सांगितलं, जमीन विका, वेळ प्रसंगाला जमीन विका, पण आपल्या मुलांना शिकवा. माझे मोरे पाटील मित्र माझ्या समवेत आहे. माझ्या गावाजवळ नाशिक जिल्ह्यातील सिन्नर तालुका आहे. एका अत्यंत प्रतिकूल परिवारात एक व्यक्ती, त्यांचं नाव आहे भरतजी आंधळे साहेब. हे नाव ऐकून असाल, सोशल मीडियावर सर्च करा, यूट्यूबला वगैरे तुम्हाला त्यांची भाषणं ऐकायला मिळतील. अत्यंत माझे जिव्हाळ्याचं कुटुंब, प्रेमाचं. मी घटना कीर्तनात सांगतो याची मला जाणीव आहे. त्या आमच्या स्नेही साहेबांची वडील जेव्हा ते शालेय शिक्षण घेत होते, साहेब देवडे साहेब, 10वी 12वी पर्यंत, वडील वाईट खाणारे आणि वाईट पिणारे, सकाळी 8 वाजल्यापासून गावच्या गल्लीत पडणारे आडवे, गावाच्या गल्लीत आडवा पडणारा बाप आणि मोलमजुरीचे पैसे लेकाच्या शिक्षणाकरता देणारी आई.
मोल मजुरीला जायचं आणि मोल मजुरीचे पैसे मुलाच्या शिक्षणाकरता द्यायचे अशी आई. पण त्याच आई बापाचा मुलगा MPSC सुटला आणि क्लास 1 ऑफिसर झाली. त्यांचं नाव भरतजी आंधळे साहेब. ही भगवान बाबांनी दिलेली शिकवण आहे. वेळ प्रसंगाला जमीन विका, एकरभर विका, पण आपल्या मुलाला मुलीला सुनेला शिकवा. ही शिकवण दिली. त्यांचं नाव आहे भगवान बाबा. विठाला विठाला मीराबाई नावाच्या राजस्थानातलं मेवाडच्या प्रांतातलं राजाची पत्नी होती. संशयाची बाधा झाली आणि राजानं आपल्या बायकोला मारण्याकरता दुधामध्ये विष टाकलंय. विष का प्याला रानाजीने भेजा, पिवत पिवत मीरा हासी रे पग घुंगरू बांध मीरा नाची रे पग घुंगरू बांध मीरा नाची रे पग घुंगरू बांध मीरा नाची रे पग घुंगरू घुंगरू बांध मीरा नाची रे पग बाप कहे कुलनासी रे, लोग कहे मीरा हो गई बावरी. अरे या मीराबाईला वेळ लागला आणि जन्मदाता बाप म्हणतो हिनं माझ्या नावाला बट्टा लावला. बाप कहे कुलनासी रे, पग घुंगरू बांध मीरा नाची रे. तो परमात्मा आणि हा जीवात्मा यांचं मिलन घडवतो. त्याचं नाव आहे संत रूपी महात्मा. राधा राणीला सुद्धा जेव्हा भगवंताचं कृष्णाचं दर्शन घडलंय, राधा राणीने सांगावं विसरली काम धंदा, हो विसरली काम धंदा, हो विसरली काम धंदा, हो विसरली काम धंदा. सासू सासऱ्याची नाही मर्यादा, सासू सासऱ्याची नाही मर्यादा, कोणी कोणी नंदा, प्रतिवेधली परमानंदा, प्रतिवेधली परमानंदा, नंदा हो नंदा. बाबा गोंगडी घेऊन बाबा गोंगडी घेऊन बाबी हो बाबा गोंगडी घेऊन. कृष्णाला पाहावं आणि गवळणींनी आपलं देह तादात्म्य विसरावं. कृष्णाला पाहणाऱ्या गवळणींनी वेशभूषा करायची, साज शृंगार करायचा. मला एक प्रश्न विचारायचा सगळ्या माझ्या माता मौल्या इथे आहे. गवळण चांगली दिसावी की गवळण चांगली असावी? मला उत्तर अपेक्षित आहे आपल्याकडून. गवळण चांगली दिसावी की गवळण चांगली असावी? तर आपण त्याचं उत्तर दिलं माझ्या माता मौल्यांनी, गवळण चांगली असावी. आपण असं उत्तर तयार करूया, गवळण चांगली असावी आणि मग गवळण चांगली दिसावी. गवळण चांगली असली की गवळण आपोआप चांगलीच दिसते. विठाला विठाला पाहिला पाहिला नंदाचा नंदन, तिने वेधियले मन. कितीतरी गवळण म्हणे मला 4 वाजता त्याऐवजी थांबायचे नाही का. 4 वाजेपर्यंत आपल्याला पुढे जाता येणार नाही. निर्धारित वेळ आपल्या हातात आहे. सगळ्या गवळणी दुडीवर दुडी घेऊन त्या मथुरेच्या बाजारला वगैरे जात. गोपालांनी ठरवलं चोरी करायची. मग चोरी करण्याकरता सगळ्या गोपालांना परमात्म्यानं एकत्र केलं. वरद्या वाकड्या पेंद्या सुदाम्या बोबड्या, चोरी करण्याकरता आपल्याला एक पथक तयार करायचं, एक टीम. त्या टीमला नाव दिलं गोकुळ चौर्य पथक मंडळ. आणि भगवान श्रीकृष्ण परमात्मा बिनविरोध त्या मंडळाचे पहिले अध्यक्ष झाले आणि सांगितलं चोरी करण्याकरता आपल्याला काही हत्यार पाहिजे.
वाकड्या वाकड्यात गेला. वाकड्या म्हटला, कृष्णा हत्यार कुठलं, तलवार घ्यायची का, गुप्ती घ्यायची का, AK-47 रिव्हॉल्वर घ्यायचा का. कृष्ण परमात्म्यानं सांगितलं, कलियुगातले लोक त्याचा वापर करणार आहे. एक काम करा, चोरी करण्याकरता मी सांगतो ती यादी लिहून घे बोबड्या. बोबड्यानं विचारलं, काय. कृष्णा सांग ना. गाळलेली माती. गाळलेली माती कशा करता रे. हो, आपण गवळणीच्या घरी चोरी करायला गेलो. गवळणीच्या घरी आपण चोरी करायला गेलो असता त्या गवळणीनं जर आपल्याला पकडलं तर तिच्या डोळ्यात काय फेकायची, माती. वाकड्या वाकड्यात गेला. वाकड्या म्हटला, कृष्णा गाळलेली माती आणि गवळण जर गॉगलवाली चष्म्यावाली असली मग. कृष्णानं सांगितलं, एक काम करा, अजून पुढचं सांगतो ते यादीतलं मटेरियल घ्या. कुठलं, चोरी करण्याकरता दुसरी वस्तू घ्या, सराटे. सराटेच ना आपल्याकडे काय म्हणतात, सराटे. त्याला 3 काटे असतात, त्याचे 2 पाय खाली असतात आणि एक नांगी कायमच वर असते. ज्याची नांगी कायम वर असते त्याला सराटे म्हणतात. कळलं तर पहा, नाहीतर पुढे चला. सराटे कशा करता, गवळणीनं आपल्याला पकडलं, तिच्या हातून निसटलो तर तिच्या वाटेमध्ये सराटे काटे टाकायचे. वाकड्या पुन्हा वाकड्यात गेला. कृष्णा गवळणीनं जर चप्पल सँडल घातलेली असली मग. वाकड्या कुणाला म्हणतात सांगू का, सांगू. वाकड्या कुणाला म्हणतात, सगळ्या गावानं ठरवलं ग्रामपंचायत बिनविरोध करायची. सगळ्या गावानं ठरवलं ग्रामपंचायत बिनविरोध करायची. ठरवल्यानंतर सुद्धा जालन्याला जाऊन अर्ज भरून आला त्याचं नाव वाकड्या. जो शरीरानं वाकडा आहे त्याचं नाव वाकड्या नाही. ज्याचे विचार वाकडे तो खरा वाकड्या. वाकड्याला सांगितलं, एक काम करा, चोरी करायची ना, ती गवळण गॉगलवाली असू दे नाहीतर चप्पलवाली असू दे, फक्त चोरी करताना तुम्ही एक पथ्य पाळा. कुठल्या स्वामीच्या माग जाऊ नका, कुठल्या बापूच्या माग जाऊ नका, अम्माच्या दिदीच्या राधेमाचं तर नाव सुद्धा घेऊ नका. राधेमाचं नाव सुद्धा घेऊ नका. एक वाक्य ओघानं आलंय, बोलून जातो. हा महाराष्ट्र माझ्या ज्ञानोबारायांचा आहे. हा महाराष्ट्र माझ्या तुकोबारायांचा आहे. हा महाराष्ट्र आमच्या जोग महाराज परंपरेचा आहे. हा महाराष्ट्र दस्तापूरकर महाराजांसारख्या साधूचा आहे. हा महाराष्ट्र ऐश्वर्य संपन्न भगवान बाबांचा आहे. हा महाराष्ट्र आमच्या वामन भाऊंचा आहे. या महाराष्ट्राच्या वारकरी संत परंपरेला कुठल्या स्वामी बापूच्या विचाराची गरज नाही. त्याच्याही पुढे बोलायचं झालं तर माझं वाक्य कोरून ठेवा. भडकावाले तुम्ही या वाक्याचा तडका करा बर का. महाराष्ट्राबाहेरील त्या भगव्यामधल्या भोगमपेक्षा आमचा हरिपाठ भजन कीर्तन करणारा हा पांढऱ्या कपड्यातला वारकरी योगी पवित्र श्रेष्ठ महान. सगळ्या गोपालांनी कुठल्या स्वामी बापूच्या माग जाऊ नका. आम्हाला माग जायचंय तर संताच्या भगवंताच्या माग जा. याल तरी या रे लागे, याल तरी या रे लागे, याल तरी या रे लागे, लागे याल तरी या रे लागे. अवघे माझ्या मागे मागे, अवघे माझ्या मागे मागे, आधी देतो आधी देतो. अवघे माझ्या मागे मागे, अवघे माझ्या मागे मागे, आधी देतो पोटावर, आधी देतो पोटावर. अन्य कुणाच्या माग न जाता परमात्मा कृष्णाच्या माऊली तुकोबारांचे माग गेलो पाहिजे. सगळ्या गोकुळामध्ये चोऱ्या सुरू झाल्या आणि गवळणी येऊन गाराने सांगू लागल्या, यशोदे आवर तुझ्या कृष्णाला, आवरी आवरी आपुला काना, नाचिएला आपुला सुना, नाचिएला आपुला सुना, नाचिएला आपुला सुना.
लाज नाही तुझ्या मना. यशोदेतला लाज कशी वाटत नाही. काय केलं माझ्या कृष्णानं, काय केलं. पहिली गवळण आली, सांगू लागली, ऐक. माझी सुनबाई परसामध्ये भांडे घासत होती. आम्ही घरात होतो. तुझा काळा करता आला. माझ्या सुनेला वाटलं तिचा नवरा आलाय. पाठीमागून डोळ्यावर हात ठेवला. इतकंच काय, मुखाशी मुखचुंबन देत, गळ्यामध्ये हात घालीत, हे ग बाई आमाशी पहावे ना, यशोदे बाळ तुझा कान्हा, कोठवर सोसू धिंगाणा. तिसरी आली धावोनी, याने ग बाय काय केली करणी, पतीची दाढी माझी वेणी, दोन्हीची गाठ देवोनी, गाठबाई कोणाशी सुटेना. आला. आम्ही पती पत्नी झोपलो होतो. तो गवळी होता 4.5 फुटाचा आणि ती गवळणबाई होती 7 फुटाची परस्पर. तुझा कृष्ण आला. गाडग्या मडक्यातलं दही दूध तुपलोनी खाल्लं. जाताने काय केलं, माझ्या नवऱ्याच्या दाढीची आणि माझ्या वेणीची गाठ मारली. सकाळी सकाळी त्या गवळी बाबाला जाग आली आणि त्या गवळी बाबाच्या दाढीला झटका बसला. ते गवळी आपल्या बायकोला म्हणतं, का ग माजली का. काय म्हणतो, मस्त हो निया मातली धांगडी, करसी ओढा ओढी मज लागी. खुशाल माझी दाढी ओढते, पण जसं याच्या दाढीला झटका बसला होता तशी डबल किक तिच्या वेणीला बसली होती. टनकन उडी मारून बसली. नवऱ्याला म्हणते, अहो आता घरात नातवंड आले, सुना जाग्या झाल्या आणि माझी वेणी ओढता तुम्हाला काही संकोच नाही का वाटत. दोघही जागे झाली आणि लक्षात आलं गवळी बाबाच्या दाढीची आणि गवळणबाईच्या वेणीची काय दिली होती, गाठ. सोडण्याचा प्रयत्न केला. जगाच्या मालकानं दिलेली गाठ आहे. नैनम छंदंती शस्त्रानी. तो गवळी बाबा म्हणतोय, सुटत नाही ना गाठ, आपण एक काम करू, तडजोड करू, कॉम्प्रोमाइज. एक वाक्य बोलून जातो. आयुष्यामध्ये जर झोपेच्या गोळ्या घ्यायची वेळ येऊ द्यायची नसेल तर त्यानं तडजोड करा, पण तोडफोड करू नका. गावा गावात तडजोड, भावा भावात तडजोड आणि जावा जावात महिला मंडळी तडजोड करा, पण तोडफोड करू नका. चला तडजोड करायची ठरलं, कॉम्प्रोमाइज. ती गवळणबाई आपल्या नवऱ्याला म्हणते, मालक प्राणनाथा मी बाईची जात. कलियुगामध्ये बाया आपले केस कापतील, ठीक आहे, पण मी द्वापार युगातली कृष्ण युगातली, मला केस कापण्याची परवानगी नाही. एक काम करा, तुमची दाढी कापा. काय म्हणते नवऱ्याला, दाढी कापा. तो गवळी म्हणतो, तुझ्या दाढीवर माझी वाईट नजर गेली. उद्या जर मंठ्याला दाढी कापून मी गेलो, चौकात मित्रमंडळी भेटली तर म्हणते ना, यानं रात्री कुठं काही शेण खाल्लं की काय. माझी दाढी मी कापणार नाही. एक काम कर, कलियुगात जरी बाया बॉपकट करणार असला आपण करून टाकू, तुझे केस कापू. ती म्हणते, माझी वेणी मी कापणार नाही. माझ्या पातिव्रत्याचं ते लक्षण आहे. मी माझे केस कापणार नाही. मग शेवटी वैतागली, कंटाळली. अर्धी दाढी अर्धी वेणी कापण्याचा प्रयत्न केला. कापता कापेना. वैतागले, कंटाळले. दिवस उजाडला. 12 वाजले, 1 वाजला. पेटवण्याचा प्रयत्न केला. नैनम दहती पावका, पेटेना. आणि तो दिंडी सोहळा सकाळी सकाळी निघाला. दिंडी सोहळा वाजत गाजत निघाला. ते गवळी बाबा 4.5 फुटाचं ठेंगू आणि ती गवळंबाई 7 फुटाची उंच. ती गवळंबाई अशी तुरु तुरु चालली. त्या गवळी बाबा माग लुटू लुटू चालायचं. त्या गवळणीनं आपल्या वेणीला झटका मारला की ते गवळी बाबा कोलांटोड्या खाऊन पुढे पडायचं. पोरांना फुकट सर्कस पाहायला मिळाली. बघता काय माझ्याकडं. त्या गवळी बाबाची हाल झाली की पोरं गमतीनं म्हणायचे, गवळणबाई जिंदाबाद, गवळी बाबा मुर्दाबाद. गवळण गरगर गिरक्या मारी, गवळी दाढी वरवर धरी. दिंडी सोहळा नंद बाबाच्या वाड्यावर आला. परमात्मा श्रीकृष्णानं कृपा कटाक्षानं पाहिलं. कृपा कटाक्ष निहाळिले, आपुले पदी बैसविले. बाप रखुमा देवी वरू विठ्ठले, भक्ता दिदले वरदान. पुढची गवळण आली. ती म्हणते, आम्ही पती पत्नी झोपलो होतो. तुझ्या कार्ट्यानं लोणारच्या घाटातून मुंगूस धरून आणलं. काय धरून आणलं, मुंगूस तोंडे नाही, बघू नका माझ्याकडं. मुंगूस धरून आणलं. आमच्या पती पत्नीच्या अंथरुणात त्यानं मुंगूस सोडलं. माझा नवरा एवढा डेअरिंगबाज, एवढा धाडशी, काल काकड्याहून घरी आला. आंघोळीला बाथरूम मध्ये टॉवेल अंडरवेअर वर गेला
आणि बाथरूम मध्ये माझ्या नवऱ्यानं कॉकरोच झुरळ पाहिलं. बघता काय गेलं ना स्टँडवर पळत. नावाचा गडी त्याच्यापेक्षा देवपूजेचा गडू बरा. माझ्या आमच्या पती पत्नीच्या अंथुरणात तुझ्या कृष्णानं मुंगूस सोडलं, त्याचा परिणाम हे ग बाई बाई अवचित हारी तुझा आला ग बाई बाई अवचित हारी तुझा आला ग बाई बाई अवचित हरी तुझा आला ग बाई बाई अवचित हरी तुझा आला ग बाई बाई अवचित हरी तुझा आला. आम्ही असतानी दसुरी मुंगूस घेऊन आपुल्या करी सोडिले दोघा माझा भीतरी तव ते बोचकडी आम्हा ते ही मुंगूस काय पती पत्नीची शय्या काय हे ज्याला सांगता येतं ना त्याने काल्याची कीर्तन करावे. माझी शब्द ऐका, आपण जबाबदारीने ऐका. मानव जातीच्या प्रजा उत्पत्ती करता जगाच्या पाठीवर पवित्र बंधन आहे. धन्यो गृहस्थाश्रमा तुका म्हणे हेची आश्रमाची फळ परमपद बळ वैराग्याची. पती आणि पत्नी हे जगाच्या पाठीवरचं पवित्र नातं आहे. आणि पती पत्नीच्या अंथरुणात संशय नावाचं मुंगूस आलं. कोणतं मुंगूस बोला? संशयाहुनी थोर अनेक पाप नाही घोर का विनाशाची वाघूर प्राणियासी. हे संशय नावाचं मुंगूस तुम्हाला जालन्याच्या कोर्टात नेल्याशिवाय राहणार नाही. या मुंगसाला थारा देऊ नका. विठ्ठला सगळ्या गवळणींनी गारहाने सांगितले यशोदे नयनी आले पाणी कृष्णा खोडी दे टाकोनी जातो आम्ही गोकुळ सोडोनी आमुच्या सुनेशी घेवोनी. हे गबाई आम्हासी पाहावे ना यशोदे बाळ तुझा काना. सगळ्यांचे गाराने ऐकले. यशोदा मातेच्या डोळ्यात पाणी आलं आणि यशोदा मातेनं सांगितलं कृष्णा आजपासून तू गावात राहायचं नाही, उद्यापासून शाळेत जायचं. मग त्या काळातली शाळा कोणती? ज्युनियर केजी सिनियर केजी बरोबर ना? ही शाळा होती का? नाही. त्या काळातल्या शाळेचं नाव आहे गोशाळा. त्या शाळेचं नाव गोशाळा. सांगा ना कोण काय नाव त्या शाळेचं? गोशाळा. एक वाक्य बोलून जायला हरकत नाही. हजारो गायी कापल्या जात होत्या, हजारो भ्रूण हत्या होत होत्या. नाथ बाबा लिहितात ज्या मातीवर गायीचं आणि आईचं रक्त सांडतं, ज्या मातीवर गायीचं आणि आईचं रक्त सांडतं ती माती आपल्याला कधीच सुख आणि समाधान देऊ शकत नाही. ज्या मातीवर गायीची सेवा घडते आणि ज्या मातीवर आईची सेवा घडते ती माती आपल्याला आशीर्वादच देते. ती माती आपल्याला आशीर्वाद देते. जिये देशी गोहत्या घडे तिये देशी पर्जन्य ना पडी आवर्षण घडे सर्व का. म्हणून या देशाच्या कायद्यामध्ये या देशाच्या संविधानामध्ये स्वातंत्र्यानंतर पहिला गोवंश हत्याबंदीचा कायदा लागू झाला आणि आमच्या वारकरी संप्रदायाचा विजय झाला. आमच्या वारकरी संप्रदायाचा मला विषयांतर करायचं नाही. त्या काळातल्या शाळेचं नाव आहे गोशाळा. आता आमची शाळा भरती ए फॉर ॲपल, बी फॉर बॉल, सी फॉर कॅट, डी फॉर डॉग. ठीक आहे हो, काळाची गरज आहे. मी स्वतः वेल एज्युकेटेड आहे. माझे कदाचित संविधान सिद्धांत पटायला जड जातील, पण मला आमच्या गजानन बाबांनी सांगितले साधं साधं सांगा, आपल्याला पटेल असं बोलतो. इंग्रजी ही जगाला जोडणारी भाषा आहे, ती आलीच पाहिजे. इंग्रजी भाषा जगाला जोडणारी भाषा आहे, ती आलीच पाहिजे. त्या झी टॉकीच्या मन मंदिरामध्ये मी बोललोय, पण तरी हे वाक्य बोलून जातो. मराठी भाषा ही आमची आई आहे. मावशीवरचं प्रेम जरूर सांभाळा, पण आईच्या कुशीला मात्र सोडू नका. मराठी भाषा येणं म्हणजे आम्ही आमच्या आईच्या कुशीला बिलगणं. मराठी आणि इंग्रजी भाषेचा तौलनिक कंपेअर विचार केला तर इंग्रजी भाषेमध्ये ए हा आरंभ आहे आणि झेड हा शेवट आहे.
ए फॉर ऍपल म्हणजे फळापासून सुरू झालेली भाषा देवडे साहेब. ए फॉर ऍपल म्हणजे फळापासून सुरू झालेली इंग्रजी. झेड फॉर झेब्रा म्हणजे जनावरांमध्ये नेऊन सोडते. ए फॉर ऍपल फळापासून सुरू झालेली भाषा. झेड फॉर झेब्रा म्हणजे जनावरांमध्ये नेऊन सोडते. पण माझी मराठी भाषा किती गोड आहे. माझ्या मराठी भाषेची सुरुवात होते आईपासून सुरू झालेली माझी मराठी भाषा आईपासून सुरू होते आणि ज्ञानेश्वर माऊलीपर्यंत नेऊन पोहोचवते. या भाषेनं आम्हाला ज्ञानोबारायांपर्यंत माऊलीपर्यंत नेऊन पोहोचवलंय. माझा मराठाची बोल कौतुके तरी ते अमृत आहे. अमृताप्रमाणे ती इतकी गोड आहे ना, मग आम्ही अन्य कशाचा विचार करायचा. माऊलीची एक ओवी सांगतो, माझा वेळ संपणार आहे मला माहित आहे. गाईचं दूध अत्यंत पवित्र आहे, अत्यंत गोड आहे. वासरू आपल्या आईचं गाईचं दूध पितं. सांगू, जी वासरं देवाकरता देशाकरता धर्माकरता गावाकरता देतात ना, ही वासरं आईचं गाईचं दूध पितात. तुला चांगलं जगायचं आणि तुला चांगलं मरायचंय, देवाला द्यावं 1, गावाला द्यावं 2, भावाला द्यावं 3, बहिणी भाच्यांना द्यावं 4. पुन्हा सांगतो, देवाला दिलं भलं झालं, गावाला दिलं भलं झालं, भावाला दिलं भलं झालं, बहिणी भाच्यांना दिलं भलं झालं. माफ करा, ज्यांनी देवाचं खाल्लं, गुलाबजाम सारखे नका डोळे करू, हे नाही. ज्यांनी देवाचं खाल्लं, ज्यांनी गावाचं खाल्लं, ज्यांनी भावाचं खाल्लं, ज्यांनी बहिणी भाच्यांचं खाल्लं, त्यांच्या करता एक दिवस नरकाचं द्वार नक्की उघडलं राजा हो. वासरू आपल्या आईचं गाईचं दूध पितं. वासरू आपल्या आईचं गाईचं दूध पितं. पण त्याच गाईच्या अंगावरती एक उपद्रवी घटक जन्माला आला, त्याचं नाव आहे गोचीड. त्याच गाईच्या कासेला त्याचं लालन पालन झालं, त्याचं नाव आहे गोचीड. या गोचिडाचं आणि गाईच्या दुधाचं अंतर आहे त्वचेचा पदर. त्वचेचा पदर. माऊलींचे शब्द असे, वासरू आपल्या आईचं गाईचं दूध पितं. वासरू आपल्या आईचं गाईचं दूध पितं आणि समाजातले गोचिड त्याच गाईचं रक्त पितात. पाहे पा दूध पवित्र आणि गोड, पासी त्वचेची पदरा आड, तरी अभेरून गोचीड अशुद्ध का सेवी. गोपालांनो, वर्द्या, वाकड्या, पेंद्या, सुदामा, बोबडा, तुम्ही काय करा. उद्या जाई राना सवे घेवोनी गोधना, सवे घेवोनी गोधना, सवे घेवोनी गोधना. राना सवे घेवोनी गोधना, सवे घेवोनी गोधना, सवे घेवोनी गोधना. उद्या जाई राणा सवे घेऊन गोधना, तुम्ही गाया घेऊन सारे गोपाळ राणा. या या या. सगळ्या गायी पुढे चालतात आणि गायींच्या पुढे परमात्मा कृष्ण चालतात. भागवतात आपण ते गीत म्हणत असतो, छोटी छोटी गैया छोटे छोटे बाळ, छोटी छोटी गैया छोटे छोटे बाळ, छोटा सुमेरो मदन गोपाल, छोटा सुमेरो मदन गोपाल. छोटी छोटी गैया छोटे छोटे बाल, छोटी छोटी गैया छोटे छोटे बाल. छोटा सुमेरो मदन गोपाल, छोटा सुमेरो मदन गोपाल. गाई चारा या रानात गेला रे माझा गोपाळ घोंगडीवाला. गाई चारा या रानात गेला रे माझा गोपाळ घोंगडीवाला. गाई चारा या रानात गेला रे माझा गोपाळ घोंगडीवाला. गाई चारा या रानात गेला रे माझा गोपाळ घोंगडीवाला. गवळणी म्हणण्याचा मोह होतोय, पण आपल्याला वेळेत थांबलं पाहिजे. वेळ महत्वाची आहे. माणसानं 2 गोष्टी जपून वापरा. 1 पाणी जपून वापरा आणि 2 माणसानं वाणी जपून वापरा. आपल्याला वेळेत थांबायचंय.
त्या गवळणींनी राधेला विचारलं, का ग त्या कृष्णाच्या मागं लुटू लुटू फिरते, तुला तुझ्या जातीचा कुळाचा विसर पडला? जगानं मला किती शिकवलं, वेळोवेळा जरी शिकवलं, किती ओ शिकवाल मज वेळोवेळा, मी तया गोवळा रतली, जीवाला देवाकडे जाण्याकरता आड येतात ती अष्टभोग, मी त्याचा परित्याग केला. अष्टभोग भोगनी माते नाही चाड, भक्ती प्रेम गोड लेई लगे माये. आणि समारोपाकडे घेऊन जातो आपल्याला. पाण्यामध्ये जर आपण तलवार चालवली, पाण्यात जर तलवार चालवली तर पाण्याचे तुकडे जसे होणार नाही, होत नाही. भक्ताला भगवंतापासून कितीही वेगळं केलं, राधेला कृष्णापासून किती वेगळं करण्याचा प्रयत्न केला, होणार नाही. अभंगाचा शेवट आहे. रकुमा देवी मारू जीविता जिवाळा, रकुमा देवी मारू जीविता जिवाळा, पर कुम देवी बरो जीवित जीव, पर कुम देवी बरो जीवित जीव. काय केलं वेगळं नोय गे माय, काय केलं वेगळं नोय गे माय, कितीशी कवाल मत वेळोवेळा, कितीशी कवाल माझा वेळोवेळा. काही केलं वेगळं नोई गे माय, काही केलं वेगळं नोई गे माय, किती शिकवाल मद वेळोवेळा, किती शिकवाल मद वेळोवेळा. मी तया गोवळा रतली मी तया मी तया गोवळा रतली, कितीशी कवाल मज वेळोवेळा, कितीशी कवाल मज वेळोवेळा. मी तया गोवळा रतली, मी तया गोवळा, मी तया गोवळा,
अभंग चिंतनाची माझी वेळ संपली. एक 10 मिनिटाची वेळ आपली अत्यंत महत्वाची घेणार आहे. परब्रह्म परमात्मा कृष्णाच्या सवंगड्या समवेत गायी पैल तीराला यमुनेच्या पैल तटाला गेल्या आणि ऐल तटाला वृंदावनामध्ये खेळ सुरू झाली. वृंदावनी वेणू कवनाचा मायवाजी, वृंदावनी वेणू कवनाचा मायवाजी, आहारे सावळिया कैसी वाजवली मुरली, आहारे सावळिया कैसी वाजवली मुरली. सगळ्या गोपालांच्या समवेत खेळ सुरू केली. खेळ आता आमचे सगळे तरुण कार्यकर्ते त्या दही अंडीचा खेळ खेळण्याकरता बाहेर थांबले. त्यांनी खेळ ऐकले तर मला वाटतं काल्याचं कीर्तन आपल्याला कळेल. आपल्याला खेळ सांगायची त्या काळात ते खेळ कोणते? पबजी बरोबर, चॅटिंग बरोबर, रात्री 12-1 वाजता आणखी जुडो, क्या बात आहे, लोडो का, हा मला माहित नाही ना, अजून कॅन्डी क्रश, अजून सांगा असं माझ्याकडून, माझी जनरल नॉलेज वाढेल तुमच्यामुळे. काय मला नाही, नीट सांगा ना, मला येत नाही ते तुमचं इंग्रजी. हा काय सगळं काय कुठली फायर सांगताय कोण जाणे. एक सांगतो गड्या, मला काही भाव मांडायचे. एक क्लास 1 सुटणारा मुलगा त्या पबजी मध्ये स्वतःला इतकं वाहून गेलं की अक्षरशः क्लास 1 सुटणाऱ्या मुलानं 7व्या दिवशी स्वतःला गोळ्या घालून घेतल्या. मी विषयांतर करून बोलत नाही, मला खेळ मांडायचे. खेळ त्याला म्हणतात ज्या खेळानं शरीराचा, मनाचा आणि बुद्धीचा विकास होतो. ते खेळ आमच्या साधू संतांनी, वारकऱ्यांनी खेळले आणि ते खेळ परमात्मा कृष्णानं गोकुळामध्ये खेळले. हमामा पोरा हमामा, हमामा पोरा हमामा पोरा हमामा, हमामा पोरा हमामा, घुमरी वाजे घमामा, घुमरी वाजे घुमामा, घुमरी वाजे घमामा, घुमरी वाजे घमामा, हमामा पोरा हमामा, हमामा पोरा हमामा, हमामा पोरा हमामा, हमामा पोरा हमामा, हमामा पोरा हमामा. जय हो पोरा त्रिगुण खेळ मान, अबग बग पोरा त्रिगुण खेळ मान. खेळ विटी जाणू, खेळ विटी जाणू, खेळ विटी जाणू, अबग बग पोरा खेळ मान, अबग बग पोरा खेळ मान, अबग बग पोरा त्रिगुण खेळ मान. हे खेळ मला 4 वाजेपर्यंत नेतील. ते कोणत्याच भावात परवडणारे नाही. आपण अबक दुबक तिबकाचा विचार करू गेलो. अबक काय? अबक म्हणजे 1. दुबक काय? दुबक म्हणजे 2. तिबक काय? याचं स्वतंत्र चिंतन करावं लागेल. जगाच्या पाठीवरचा क्रिकेट नावाचा खेळ माझ्या परमात्मा कृष्णानंच खेळला. खेळत होता चेंडू फळी, चेंडू उडाला ना, चेंडू उडाला ना, यमुना डोई बुडाला ना, यशोदे तुझा ग कान्हा, यमुना डोई बुडाला ना. असे अनेक खेळ. आता क्रिकेट बदनाम झालं. 3 लाकडं 13 माकडं. अरे पिऊन खेळतात काय क्रिकेट? जाऊ द्या, मला विषयांतर नाही करायचं. पण क्रिकेट कसा खेळला जावा, खेळ कसे खेळले जावे याचं स्वतंत्र वर्णन आहे. मला आमच्या गजानन बाबांनी एक विनंती केली, काही प्रबोधनात्मक बोला, खेळ कसे खेळावे. आता कॉलेजला जाणारी मुलं, कॉलेजला जाणारी मुली, प्रत्येकाच्या हातात 5, 10, 15, 20 हजाराचा मोबाईल आहे. वापरा, ती काळाची गरज आहे. पण त्या कॉलेजला जाणाऱ्या मुलानं, मुलीनं एक लक्षात ठेवा, गांभीर्यानं माझी 5 मिनिट हे ऐका. जेव्हा मुलगा मुलगी शाळेला जाते, कॉलेजला जाते, त्या मुलाच्या अंगावर 1000-2 हजाराचा ड्रेस असतो. 200-500 रुपयाचे बूट सॅन्डल मुलाच्या पायात असते. कॉलेजला मुलगी जाते, त्या कॉलेजला जाणाऱ्या मुलीच्या अंगावर 1000-2 हजाराचा ड्रेस असेल, 200-500 रुपयाचे सॅन्डल मुलीच्या पायात असतील, 10, 15, 20 हजाराचा मोबाईल मुलीच्या हातात असेल. पण त्याच वेळी त्याच मुलीच्या आईनं 8 दिवस बिगर तेलाची भाजी केली असेल.
माझ्या ताईला अंगावर चांगले घालायला कपडे पाहिजे. त्या आईनं 8 दिवस बिगर तेलाची भाजी केली. 15 दिवस त्या आईच्या डोक्याला तेल नव्हतं म्हणून ती घराच्या बाहेर डोकावली नाही. मुलगा शाळेला कॉलेजला जातो त्याच वेळी बापाच्या अंगावर फाटका सदरा असे. बापाच्या पायातलं पायतान तुटलं. बाप जालन्याच्या बाजारला सकाळी गेला. सकाळी 8 वाजता घराबाहेर पडलेला बाप संध्याकाळी 5-6 वाजता माघारी परत आला. खिशात 500 रुपयाची नोट आहे. ही 500 रुपयाची नोट मोडली तर माझ्या ताईची उद्या शाळेची फी भरायची, माझ्या लेकाची कॉलेजची फी भरायची. मी पैसे आणू कुठून? 8 वाजता घराबाहेर पडलेला बाप संध्याकाळी 7 वाजता उपवाशी पोटी घरी आला. पण त्या बापानं 500 रुपयाची नोट आपल्या मुलाकरता खर्च केली नाही. त्याचं नाव आहे बाप. मुलीला पाहिला उद्या पाहुणे येणार आहे. बापाच्या तोंडावर 15 दिवसाची दाढी वाढली. त्या बापानं आंघोळीचा साबण तोंडाला लावला. 2 रुपयाच्या ब्लेड मध्ये आलटून पालटून 4 वेळा दाढी केली. त्याचं नाव आहे बाप. माझ्या लेकीचं थाटामाटात लग्न झालं पाहिजे. मंगल कार्याला ढांगाढुंगात लग्न झालं पाहिजे. माझ्या लेकीला चांगला पती सासर सासू सासरे मिळाले पाहिजे. त्या बापानं 4 रुपये शेकडा व्याजानं पैसे घेतले. 5 रुपये शेकडा व्याजानं पैसे घेतले. जमीन गहाण ठेवली. वेळ प्रसंगाला विकली. मुलाचं शिक्षण केलं. त्याचं नाव आहे बाप. मुलीचं लग्न थाटामाटात करून दिलं. त्याचं नाव आहे बाप. हे सगळं समर्पण करतो ना, त्या आई बापाचं आम्हाला देणं काय लागतं. त्या कॉलेजला जाणाऱ्या मुलाला मुलीला माझी प्रार्थना असेल, तुम्ही 5, 10, 15, 20 हजाराचा मोबाईल वापरा, हरकत नाही. फक्त ते मोबाईल नावाचं यंत्र वापरताना आपल्या आई बापाची मान, आपल्या जन्मदात्या आई बापाची मान समाजात खाली जाणार नाही याची जाणीव ठेवा आणि मग मोबाईल नावाचं यंत्र वापरा. जे खेळ आमच्या आयुष्याला घातक ठरतील ते खेळ आम्हाला नाही खेळता येणार. परमात्म्यानं खेळ खेळली. परमात्म्याचा बाल सखाय, त्याचं नाव बोबड्या. लहान लहान मुलं बोबडं बोलतात नाही का? कसं बोलतात? बोबडं. आपण जर म्हटलं म्हण रवी, ते म्हणतं लवी. बरोबर आहे. आम्ही कोकणात जातो, आम्ही साळुंके महाराज वगैरे त्या परिसरात, आपण हरिपाठात म्हणतो 7, 5, 3 दशकांचा मेळा. ते कोकणी माणसं काय म्हणतात? 7, 5, 3 दशकांचा मेला तर मेला. ते ल बोलत नाही, ते ल बोलतात. हा एक बाल सखाय परमात्म्याचा, कृष्णाचा बोबड्या. कृष्णाच्या गायी वळत्या घालण्याचं काम या बोबड्याला आहे. सगळ्या गायींना वळत्या घालणारा बोबड्या कृष्णाजवळ आला आणि गारहाणं करतं, कृष्णा अरे आजपर्यंत तू अर्ज भरायचा आणि पाठिंबा आम्ही द्यायचा, तुझ्या मागं जिंदाबाद मुर्दाबाद म्हणायला आम्ही रे कृष्णा, पण बघ तू काल माझ्यावर अन्याय केला. ए कृष्णा, काल ती गवळी गाय व्याली रे. त्या गवळी गायीचा खरवस फार गोड, फार छान. सगळ्या पाटलाच्या पोरांना भरपूर दिला, पण मी गरीबाचा बोबड्या मला एवढासा दिला. कृष्णा, तुझ्या पार्टीतून चाललो विरोधी पार्टीत. बोबड्याने विरोधी पार्टीची भाषा बोलायला सुरुवात केली. कृष्णानं हातात लोण्याचा गोळा घेतला. ऐका, कृष्णानं हातात लोण्याचा गोळा घेतला आणि लोण्याचा गोळा बोबड्याच्या तोंडात कोंबला. जो विरोधी पक्षाच्या वाटेवर चालला, जो विरोधी पक्षाच्या वाटेवर चालला त्याच्या तोंडात लोण्याचे गोळे कोंबा. हे तेव्हापासून चालू झालं. कळलं तर पहा, नाही तर पुढे चला. कळेल, हळूहळू प्रयत्न करा. बोबड्याच्या तोंडामध्ये लोण्याचा गोळा कोंबला, मधुमंगलाच्या तोंडामध्ये लोण्याचा गोळा कोंबला. आणि ऐका, ती गाय होती पद्मगंधा नावाच्या गायीचा तो खरवस. आणि जगाच्या मालकानं कर्तुम अकर्तुम अन्यता कर्तुम भगवान परमात्मा कृष्णानं आपलं मुखारविंद नेलं आणि आपल्या मुखानं परमात्मा कृष्णानं देवानं आपल्या भक्ताच्या तोंडावाटे बाहेर आलेलं लोणी देवानं चाटलं. तिथंच देव आणि भक्ताचा ऐक्यरूपी काला झाला. आले कालले गवली गाय व्याली, आले कालले गवली गाय व्याली, आले कालले गवली गाय व्याली, आले कालले गवली गाय व्याली.
खलवसले लई लई गोल गोल झाला सीता खलवसले लय लय गोल झाली चांगल्या गवल्याला लई 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 दिला सार गवल्याला लय 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 दिला चांगल्या गवल्याला लई 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 दिला गवल्याला लय 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 दिला मला पुण्या गाई आम्ही घालाची जातो आले समाला पुण्या गाई समाला पुण्या गाई संभाला पुण्या गाई आम्ही घालाची जातो काना समाला पुण्या गाई आम्ही घराची जातो 2:10 पेंद्यानं सांगितलं मुदा घेवोनिया करी पेंद्या वाटी तू शिदोरी. पेंद्यानं सगळ्यांच्या शिदोऱ्या एकत्र केल्या आणि परमात्मा कृष्णाला सांगितलं कृष्णा आता तुझी शिदोरी टाक. कृष्णानं सांगितलं माझी आहे तैसी पाही नाही तरी घरा जाय चोरोनिया माय नवनीता नावी. माझी शिदोरी कशी आहे आणि तुमची कशी आहे. कानोबा तुझी घोंगडी चांगली कानोबा तुझी घोंगडी चांगली कानोबा तुझी घोंगडी चांगली कानोबा तुझी घोंगडी चांगली. आम्हा सीता दिली वांगुली रे आम्हा सीता दिली वांगुली रे कानोबा तुझी घोंगडी चांगली कानोबा तुझी घोंगडी चांगली. 2:10 सगळे गोपाल म्हटले आता आमच्या पोटात भूक लागली तू जेवून आला असशील. खांद्यावर भार आहे. सगळ्यांच्या शिदोऱ्या एकत्र केल्या आणि पहिली पंगत राक्षसांची बसवली. भागवतात हे आलं नाही पण जे काही जाणकारांना ऐकले ते सांगतो. पहिली पंगत राक्षसांची बसवली. सांगितलं राक्षसांनो तुम्हाला खायला देणार पण खाताना एक पथ्य हाताचा कोपर वाकवायचा नाही हाताचा कोपर वाकवायचा नाही. सगळ्या राक्षसांच्या हाताला काठ्या बांधल्या. हाताचा कोपर न वाकवता खायचं. राक्षसांच्या ताटामध्ये पक्वान्न वाढले. त्यांनी लाडू घ्यायचा असा वर न्यायचा आणि टाकायचा. बघता काय नाकात गेला ना. जिलेबी घेतली वरती टाकली डोळ्यात गेली. राक्षस अतृप्त राहिली. राक्षस अतृप्त राहिली. जे तृप्त होत नाही त्यांना राक्षस म्हणतात. मला थांबायचंय. राक्षसांनी पंगत झाली. टाइम इज ओव्हर. राक्षसांचा वेळ संपला आणि गोपालांची पंगत बसली. बिब्रद वेणू जठरयो पठयो शृंग वेत्रेच कक्षे. सगळ्या गोपालांची पंगत बसली आणि गोपालांना देवानं सांगितलं एक काम करा एक काम करा. नामदेव महाराज तुम्ही गजानन बाबाच्या मुखात घालायचं. भावंकी नाही ना अजिबात नाही. देवडे बाबा तुम्ही गजानन बाबांच्या मुखात घालायचं. एक वाक्य सांगून जातो आपल्या ताटातलं आपणच खातो याला राक्षस म्हणतात. आपल्या ताटातलं आपणच खातो याला राक्षस म्हणतात. आपल्या ताटातलं आपल्या हातानं दुसऱ्याच्या मुखात भरवतो त्याला गोपाल असं परमात्मा कृष्णानं तोच काला केला. एकमेका देऊ मुखी सुखे घालू हुंबरी. जो काला यमुनेच्या वाळवंटात झाला जो काला चंद्रभागेच्या वाळवंटात झाला तोच काल्याचा अत्यंत महत्वाचा प्रसंग. ऐश्वर्य संपन्न संत भगवान बाबा आणि ऐश्वर्य संपन्न सद्गुरु वामन भाऊंच्या कृपेनं आज स्त्री क्षेत्र टाकळखोपा गावामध्ये होत आहे. समारोपाचा एक सिद्धांत मानतो. आपण कुठल्याही मंदिरात गेलो तर त्या मंदिरामध्ये आपल्याला कासव पाहायला मिळतं. बरोबर आहे. काय मिळतं पाहायला? कासव. माऊलीच्या मंदिरात आळंदीला कासव आहे. पंढरीला पांडुरंगाच्या दरबारात कासव आहे. शिर्डी संस्थानला आमच्याकडे साईबाबांच्या दाराशी सोन्याचं कासव आहे. अगदी गजानन बाबांच्या दर्शनाला शेगावला जा कासव मांडलंय. त्या मध्यंतरी माझ्या रेकॉर्डिंग होत्या पुण्यात. आमच्या गावाकडली एक व्यक्ती भेटली म्हणे महाराज हे कासव देवाच्या दाराशी का मांडलंय. देवडे साहेब मला विनोदानं बोलायची सवय. मी म्हटलंय हे कासव येणाऱ्याला सांगतं. थांबा. ते म्हणतं महाराज मी सांगू. म्हटलं सांगतो. त्याने मला सांगितलं महाराज हे कासव येणाऱ्याला सांगतं देवाच्या दाराशी हळूहळू चाला. म्हटलं थांब आकलीचे कांदे उघडू नको. देवाच्या दाराशी हळूहळू चाला हे सांगण्याकरता कासव नाही.
त्याचे 4 पाय आणि 5वं मस्तक. हा कासव नावाचा प्राणी या पंचविषयाचा वाटेल तेव्हा प्रसव करू शकतो. आणि हा कासव नावाचा प्राणी वाटेल तेव्हा आपल्या पंचविषयांना नियमित करू शकतो. हे कासव आम्हाला सांगतं, देवाच्या दाराची पायरी चढताना, संताच्या साधूच्या दाराची पायरी चढताना पंचविषयांना नियमित करा, प्रतिष्ठेचे जोडवे बाहेर काढा आणि मगच देवाची पायरी चढा. कासव का मानलंय? आपल्याला का भगवान बाबांचा उत्सव साजरा करायचा आहे? आपल्याला का वामन भाऊ महाराजांचा उत्सव साजरा करायचा आहे? याचं उत्तर आहे का, ही संत रूपी कासवाची मादी कासवीन आहे. या कासविनीला स्तन नाही. माझे शब्द आहे का, जर त्या कासविनीला स्तन नाही म्हणजे दूध नाही. मग त्या कासविनीला दूध नसेल तर अंड्यातून जन्म दिलेल्या पिलांचं पोट भरतं कसं? पिलांची वाढ होते कशी? आणि कासविनीची पिलं मोठी होतात कशी? याला बुद्धीची घमेंड आहे. त्याने यावर PhD करावी, त्यानं डॉक्टरेट करावी. मी स्वतः पुण्याच्या फर्ग्युसनचा विद्यार्थी आहे. मी अभिमानानं सांगेन का माझ्या माऊलींची, जोग महाराजांची आमच्यावर कृपा आहे म्हणून मी अभिमानानं सांगेल. एक वाक्य बोलून जातो, संत सद्गुरु रूपी कासवीन, माझे ज्ञानोबा रूपी कासवीन, माझे तुकोबा रूपी कासवीन, सद्गुरु जोग महाराज रूपी कासवीन, संत भगवान बाबा वामन भाऊ रूपी कासविनीनं, या आईनं तिच्या पिलांकडं फक्त डोळे भरून पाहावं. आणि कासविनीच्या डोळे भरून पाहण्यानं तिच्या पिलांची वाढ व्हावी, तिची पिलं मोठी व्हावी, तिच्या पिलांचं संगोपन व्हावं. कासवीचे बाळ वाढे कृपा दृष्टी, कासवीचे बाळ वाढे कृपा दृष्टी, दुधा नाही भेटी अंग संग. थांबतोय मी. ज्यांनी आयुष्यात संतांच्या विचाराचा अनुग्रह घेतला, जे संत विचारानं जगले, त्यांच्या आयुष्यात त्यांना या कासविनी जसं तिच्या पिलांकडे पाहावं, कृपा कटाक्ष निहाळिली, आपले पदी बैसविले. आपल्या जीवनात कधीच काही कमी पडणार नाही. संत माऊली, संत तुकोबाराय, संत जोग महाराज, संत भगवान बाबा वामन भाऊंना म्हणावं एकच प्रार्थना आहे, असो नसो भाव आलो तुझी आठाया, असो नसो भाव आलो तुझी आठाया, कृपा दृष्टी पाहे मजकड पंढरी राया, कृपा दृष्टी पाहे मजकड पंढरी राया. दृष्टी पाहे मजगणे पंढरी राया. ज्ञानेश्वर माऊली समारोपाची 2 वाक्य बोलतो आणि थांबतोय. आपण कलियुगात जन्माला आलोय. देव होण्याचा प्रयत्न करू नका. देव होणाऱ्या दगडाला सुद्धा छन्नी टाकी हातोडीचे घाव सोसावे लागतात. देव होण्याचा प्रयत्न करू नका. संत होण्याचा प्रयत्न करू नका. संत होणाऱ्या तुकाराम महाराजांची आई गेली, वडील गेले, बाप मेला, बायको मेली, मुलगा मेला, संसारातलं सगळं गमावलं. तुकोबारांनी संसारातलं सगळं गमावलं आणि 4082 अभंग रूपी धन हे आमच्या करता कमावलं. संत होण्याचा प्रयत्न करू नका. माऊली सारख्या साधूच्या झोळीमध्ये या समाजानं माती टाकली. संत होण्याचा प्रयत्न करू नका. संत झालेल्या भगवान बाबांना स्वतःच्या लिंगाचा छेद करावा लागला. संत होण्याचा प्रयत्न करू नका. संत होण्याचा प्रयत्न करू नका. बाबांनी स्वतःच्या लिंगाचा परिच्छेद केला, इंद्रियाचा परिच्छेद केला आणि त्याच रक्तातून बाबांच्या तुळशी उगवल्या. रक्तातून उगवल्या तुळशी.
जेथे रक्त सांडले तिथे उगवल्या तुळशी. संत होण्याचा प्रयत्न करू नका, देव होण्याचा प्रयत्न करू नका. तुम्हाला मला माणसासारखं जगायचंय आणि तुम्हाला मला माणसासारखं मरायचंय. आयुष्यात एकच करा जे बाबांनी आम्हाला सांगितलंय, वारकरी व्हा. बाबांनी चोर दरोडेखोरांना माळकरी केलं आणि बाबांनी ज्यांना ज्यांना माळकरी केलं त्या चोर दरोडेखोरांच्या समवेत बाबांनी मराठवाड्यातून पहिली पंढरीची वारी सुरू केली. बाबांनी पैठणची वारी सुरू केली. आम्हाला तेच करायचे. कंठी मिरवा तुळशी, व्रत करा एकादशी, म्हणवा हरीचे दास, तुका म्हणे मज हे आस. काला चंद्रभागेच्या वाळवंटात झाला, काला यमुनेच्या वाळवंटात झाला आणि तोच काल्याचा प्रसाद आज आपल्याला घ्यायचाय. खेळ मांडियेला वाळवंटी घाई, नाचती वैष्णव भाई. भानुदास गीती गाता, भानुदास गीते गाता, भानुदास गीते गाता. प्रसाद देतो पंढरीनाथ, प्रसाद देतो पंढरीनाथ. देतो पंढरीनाथ, देतो पंढरीनाथ. संपली माझी सेवा, वेळ संपलाय. यानंतर मागणीचा अभंग. तुमची पद्धत कशी कशी, बरोबर ना? काल्याचा अभंग होईल, दही हंडीचा काल्याचा अभंग होईल. मला माझं एक रदगत आहे, माझ्या मनातलं सद्गत आहे, अंतकरणातलं भाव आहे. सर्व ही महाराष्ट्रातील नामवंत कीर्तनकारांची सेवा, छोटंसं टाकळखोपा गाव. आणि या 7व्या वर्षातली सेवा आपणही मला सुचवली. खरं तर इतकी चांगली दिग्गज कीर्तनकार, आमच्या साळुंके गुरुजींसारखे चांगले वादक, इतके चांगले गाणारे आपल्यापर्यंत येण्याकरता ज्यांचं सगळ्यात मोठं सेवा आणि सहयोग आहे ते आमच्या गजानन माऊली आघावांकरता जोरदार टाळ्या वाजून त्यांना. स्वतःची पदरमोड करायची, स्वतःच्या प्रपंचातला वेळ द्यायचा आणि ही मेळविली मांदी वैष्णवांची. म्हणून आपणा सर्वांना भगवान बाबाच्या वामन भाऊंच्या चरणी प्रार्थना करील. नांदा सौख्य भरे, परी न विसरा, धर्मा सवे आचरा, कर्म धर्म तुम्हा असावे कल्याण. घ्या माझे वचन आशीर्वाद, विठ्ठल जय सिंके लांबविले दुरी होतो निघाते. तुम्ही भारी धोई करी मुख पसरवले कडे. महातीच्या दारा दारे दोही. तुम्ही भारी धोई करी मुख पसरवले कडे. तुका म्हणे